शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी पी ए पठारे. शेतकरी मित्रांनो, हा 6 एकर मिरचीचा प्लॉट आहे. लागवड करून रोपांची पुनर्लागवड करून आज 13 दिवस पूर्ण झालेले आहेत. या मिरचीला पहिली आळवणी आपण रोप लागवड केल्यानंतर 6व्या दिवशी केलेली आहे. आज 13वा दिवस आहे. 13व्या दिवशी आपण पुन्हा एकदा दुसरी खताची ड्रिंचिंग आळवणी ही झाडांच्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये आपण देणार आहोत. ही दुसरी आळवणी आपल्याला कोणती द्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, आपण जे आळवणी करणार आहेत त्या आळवणीसाठी 500 लिटर पाणी प्रति एकर आपण वापरणार आहेत. हा 500 लिटरचा ड्रम आहे. ह्या 500 लिटर पाण्यामध्ये पाणी घेताना आपल्याला हा 80% ड्रम भरून घ्यायचा आहे. म्हणजे 20% आपल्याला तो मोकळा सोडायचा आहे. जेणेकरून आपण ह्या ज्या वस्तू घेतल्या, जी खतं आहेत, ही खतं आपण ह्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आपण 10-26-26 घेतोय. 10-26-26 आपण 500 लिटर पाण्यासाठी 15 किलो घेतोय. मिक्सिंग 3 लिटर घेतोय. ह्युमिक जे आहेत, ह्युमिक आपण 1.5 किलो घेतोय. 500 ग्रॅम आपण घेतोय. त्यामध्ये 500 ग्रॅमचा हा एक पुडा आहे आणि 5 किलो पोटॅशियम शोनाइड घेतोय. हे एकत्र आपण ह्या 500 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत. पहिल्यांदा आपल्याला 10-26-26 अगोदर घ्यायचं आहे. रूट मॅक्स आणि पोटॅशियम शोनाइड असं सर्व द्रावण आपण एकत्र मिक्स केलेलं आहे. हे द्रावण पुन्हा ह्या काठीच्या साह्याने आपल्याला ह्या काठीला खाली कापड बांधून घ्यायचं आहे सुती, आणि त्यानंतरनं ते आपल्याला द्रावण सर्व एकत्र मिक्स करून हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे द्रावण आपल्याला एक 20 ते 25 मिनटं पूर्णपणे भिजून द्यायचं आहे. द्रावण पूर्णपणे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरनं पुन्हा हे 15 लिटरच्या बकेटमध्ये घेऊन आपल्याला प्रत्येक झाडाला 60 ते 70 मिली द्रावण NPK मध्ये 10-26-26 पोटॅशयुक्त ग्रेड घेत आहोत. 10-26-26च का घ्यायचं, पोटॅशयुक्त ग्रेडच आपल्याला का द्यायची, किंवा फॉस्फेट पोटॅश लेवलची सुरुवातीला लेवल का वाढवायची? तर शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, कोणतंही हंगामी पीक असेल, भाजीपाला असेल किंवा कडधान्य पीक असेल, म्हणजे कोरडवाहू पीक असेल, या पिकांना सुरुवातीच्या रोप अवस्थेमध्ये पोटॅशियम या ग्रेडची फार आवश्यकता असते. अनेक शेतकरी पोटॅश हे 80% हे फळ फुगवणीच्या काळामध्ये किंवा पक्वपूर्व अवस्थेत किंवा पक्व अवस्थेमध्ये पोटॅशचा वापर करतात. म्हणजे सुरुवातीच्या 35-40 दिवसामध्ये पोटॅश देत नाहीत. पण शेतकरी मित्रांनो, पोटॅशयुक्त ग्रेड सुरुवातीला आळवणीला का घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कमी कालावधीच्या पिकाला पोटॅशयुक्त ग्रेड घेताय, ह्या पोटॅशचा रोल असा राहतो की सुरुवातीच्या कालावधीमध्ये झिंक असेल, मॅग्नीज असेल आणि कॉपर असेल आणि सोबत जास्तीत जास्त पोटॅश. ही ग्रेड ज्या वेळेस आपण पिकामध्ये घेतो किंवा ही ग्रेड जर पानांमध्ये किंवा झाडामध्ये रोप अवस्थेत जर कमी पडली तर त्यावेळेस त्या पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त वाढत असतो. मूळकुजीची समस्या वाढत असते. म्हणून मूळकूज ही होऊ नये यासाठी आपण सुरुवातीला ह्या आळवणीमध्ये जसं झिंक आणि कॉपर बेसमधलं मिक्झिंग हे आपण सूक्ष्म खत घेतलं आहे, त्याचप्रमाणे पोटॅश बेसमध्ये आपण 10-26-26 जे घेतलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण पोटॅशयुक्त जर ग्रेड घेतली तर मुळी मजबूत होते, खोड मजबूत होते, रोपांचं पान हे पानाचा थिकनेस चांगला वाढला तो, खोडाचा थिकनेस चांगला वाढला तो, परिणामी झाड सशक्त होतं आणि ते रोगाला बळी पडत नाहीत. शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण रोप लागवड करतो, लागवड केल्यानंतर पाणी जास्त होतं किंवा पाणी कमी होतं, किंवा सुरुवातीला लोक 19-19 किंवा नत्रयुक्त खताचं प्रमाण हे जास्त देत असतात. शेतकरी मित्रांनो, रोप अवस्थेमध्ये नत्रयुक्त खताचं प्रमाण जास्त झाल्यानंतर पानामध्ये पोटॅशियम या अन्नद्रव्याची कमतरता ही जाणवत असते. पोटॅशियम या अन्नद्रव्याची कमतरता जाणवल्यानंतरनं पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्येच आपण पोटॅशची लेवल ही झाडामध्ये पिकामध्ये वाढवायची असते. त्याचप्रमाणे लहान रोपांमध्ये जे केटाइन्स न्यूट्रिशन आहे किंवा एनाइन्स न्यूट्रिशन आहे, त्याला आपण धनभारित आणि ऋणभारित न्यूट्रिशन असं आपण म्हणू किंवा अन्नद्रव्य म्हणू, यांचा समतोल
पिकामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी पोटॅशियम या अन्नद्रव्याची गरज ही फार आवश्यकता असते किंवा गरज असते किंवा त्याचा एक महत्त्वाचा रोल असतो की धनभारित आणि ऋणभारित अन्नद्रव्यांचा समतोल राखण्यासाठी पोटॅश या अन्नद्रव्याची आवश्यकता फार असते. म्हणून सुरुवातीच्या कालावधीमधूनच आपण पिकाला पोटॅशची ग्रेड ही जास्त देणं आवश्यक असते. त्याचप्रमाणे पानांमधले जे नायट्रोजन आहेत, म्हणजे पिकामध्ये सुरुवातीला जर नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त झालं, ह्या पिकामध्ये नायट्रोजनचं पचन ही होण्यासाठी किंवा पिकामधली जी चयापचय प्रक्रिया आहेत ही सुरळीत चालू ठेवण्यामध्ये पोटॅशियम या अन्नद्रव्याचा रोल हा फार महत्त्वाचा असतो. शेतकरी मित्रांनो, पुढली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पोटॅशयुक्त ग्रेड ही आळवणीमध्ये देतो त्यावेळेस ह्या पिकामध्ये 3 ठिकाणातून बुरशीचा प्रादुर्भाव वाढत असतो. एक म्हणजे मूळ, दुसरं म्हणजे खोड आणि तिसरं म्हणजे पान. तर या भागांमध्ये बुरशीचा शिरकाव होतो. बुरशीचा शिरकाव झाल्यानंतर बुरशी ही एक विशिष्ट एन्झाईम्स हे त्या भागात सोडत असते. म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस मुळ्यांमध्ये होतो त्यावेळेस जिथून बुरशी आत जाते त्या भागामध्ये हे एन्झाईम्स पिकातील प्रथिने असतील किंवा प्रेक्टिन असतील यांना ते न्यूट्रल करतं आहे. म्हणजे प्रथिनं हे किंवा पोटॅशचा ऱ्हास त्याच्यामध्ये होतो आणि त्याच्यामुळं बुरशीचा प्रादुर्भाव वाढला जातो. म्हणजेच मूळकूज असेल किंवा कॉलररूट, म्हणजे तुमचं कॉलररूटला आपण काय म्हणू, खोडकूज असेल, ही जी बुरशी वाढली जाते किंवा डम्पिंग ऑफ असेल, झाड अचानक मरून जाणे, हे बुरशीचा जो प्रादुर्भाव वाढला जातो. तर हा बुरशीचा प्रादुर्भावसुद्धा कॉपर असेल किंवा पोटॅश असेल किंवा कॅल्शियम असेल, हे न्यूट्रिशन सुरुवातीच्या कालावधीमध्ये कमी पडल्यानंतरच हा बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त वाढला जातो. शेतकरी मित्रांनो, ह्या पोटॅशमध्ये किंवा आता आपण ड्रिंचिंगमध्ये पोटॅशियम शोनाईट ही सुद्धा ग्रेड घेतलेली आहेत. तर पोटॅशियम शोनाईट ही जी ग्रेड घेतलीत, पोटॅशियममध्ये सल्फर ऑफ पोटॅश म्हणजे आणि मॅग्नेशियम, म्हणजे पोटॅश आणि मॅग्नेशियम यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहेत. म्हणजे सल्फर ऑफ पोटॅश पण आहेत आणि मॅग्नेशियममध्ये सल्फेट फॉर्ममधलं मॅग्नेशियम सल्फेट फॉर्ममधलं सल्फर पण आहेत. याच्यामुळं सुरुवातीपासून डबल सल्फेट फॉर्ममधलं हे पोटॅशियम शोनाईड असल्यामुळं खोड मजबूत होतं, मुळी मजबूत होती आणि जे निघणारे पान आहेत हे जाड, रुंद, हिरवेगार होऊन जातात. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण आळवणी करतो, आळवणी केल्यानंतर डायरेक्ट ह्या मुळ्यांच्या कक्षामध्ये आपण आळवणी देतो. मुळ्यांच्या कक्षामध्ये हे जे रायझोप्लेन आहेत, म्हणजे जेवढं छिद्र पाडलेलं आहेत, ह्या छिद्र पाडण्याच्या एरियामध्येच आपण आळवणी करतो. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण ड्रीपचं पाणी कमी देऊन मुळ्यांच्या कक्षेमध्ये वापसा ठेवतो आणि त्या वापसा पाहून त्याच कॉन्सन्ट्रेशनमधलं जे आपण आळवणीला द्रावण तयार केले, तर प्रत्येक झाडाला आपण जे 60-70 ml पाणी देतो तर ते एक विशिष्ट तीव्रतेचं असतं. हे प्रत्येक झाडाला समप्रमाणामध्ये जातं. त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये झाडाला ती खतं, त्या कॉन्सन्ट्रेशनमधली खतं घ्यायला सोपं पडतं आणि ही जास्त स्वरूपात जातात. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण मिक्सिंग घेतलं आहे की ज्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅग्नीज आणि पोटॅशियममधलं मॅग्नेशियम, याच्यामुळे ही पानं जाड, रुंद, हिरवेगार होतात, पानं मोठे होतात. मिरचीचे सुरुवातीचे 30 ते 35 पानं आहेत, जेवढे आपण मोठे करू, जेवढे जाड, रुंद, हिरवेगार राहील, तेवढं प्रोडक्शन आपल्याला चांगलं भेटलं जातं. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मिरचीला भरपूर फुलधारणा किंवा फलधारणा होते, अंगावरती माल भरपूर असतो, त्यावेळेस पिकातील मुळे असेल, खोड असेल किंवा जुने पानं असतील, याच्यातील अन्नद्रव्ये फळ फुगवणीसाठी जात असतं किंवा मिरची फुगवणीसाठी जात असतं. तर हे सुप्त जे स्टोरेज आहेत, हे सुप्त स्टोरेज किंवा झाडामध्ये एक्सेस स्टोरेज ज्यावेळेस आपण पिकाला 2 ते 3 आळवण्या करतो खताच्या, त्यावेळेस हा स्टोरेज ह्या खोड, मुळे आणि जुन्या पानांमध्ये वाढत असतो. त्याचा फायदा ज्यावेळेस 1-1, 1.5 किलो एका झाडावरती माल असतो, त्यावेळेस ते अन्नद्रव्ये ह्या खोड, मुळी, पानातून जायला सोपं होऊन जातं. एकंदरीतच आपण जर 3 आळवण्या जर कोणत्याही पिकाला जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर केल्या तर झाड एकदम सशक्त बनलं जातं. ते रोगाला बळी पडलं जात नाही. पांढऱ्या मुळ्या डेव्हलप चांगल्या होतात, फुटवा चांगला होऊन जातो. 10-26-26 शेतकरी मित्रांनो फॉस्फरस पण 26% आहेत. फॉस्फरस जास्त असल्यामुळं मिरचीच्या प्रत्येक पानामागून आपल्याला हे असे फुटवे झालेले दिसतात. जेवढी फुटव्यांची संख्या जास्त असेल तेवढी पानांची संख्या जास्त वाढली जाते. जेवढी पानांची संख्या जास्त असेल तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये
म्हणजे माल चांगला फुगला जातो किंवा प्रोडक्शन जास्त निघलं जातं. म्हणून शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशकाच्या आळवण्या करण्यापेक्षा तुम्ही खताच्या 3 आळवण्या करा. आज रोजी आपण जर बघितलं तर वॉटर सोल्युबल ही फार कॉस्टली आहेत. वॉटर सोल्युबल तुम्ही न वापरता हे असे कॉम्प्लेक्स NPK खतं असेल, सूक्ष्म खतं असतील किंवा पोटॅशियम शोनेट असेल, याच्या आळवण्या आपण करणं गरजेचं आहे. प्रत्येक पिकाला पहिली आळवणी, दुसरी आळवणी, तिसरी आळवणी कशा पद्धतीने करायला पाहिजेत हे मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. एवढंच. धन्यवाद.